विखेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केलेली. आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी. शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. विखे पाटलांचं भाषण सुरू होताच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून केली जाते. विखेंच्या कार्यक्रमातच शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातला. शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी केलेली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करुळे. विशाल, शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. विखे पाटील जायकवाडी धरणावर जलपूजनासाठी आले होते. यावेळी जलपूजन सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पैठणला साखर कारखाना आहे, त्याचे पैसे थकीत आहेत, ते पैसे मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी होती. सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आणि यावेळेस त्यांनी जवळपास कार्यक्रमात 15 मिनिटं जोरदार घोषणाबाजी केली. अखेर विखेंचं शिष्टमंडळ त्यांच्याकडे आलं आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची समजूत घातली आणि हा गोंधळ थांबला. मात्र विखे पाटील आल्यावर आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर त्यांनी जोरदार गोंधळ घालायला आणि घोषणाबाजीला सुरुवात केली होती. धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी.